अनंत चतुर्दशीचा दिवस होता आणि बहीण आणि तिची फॅमिली आम्हाला भेटण्यासाठी येणार होते. मग काय व्हेज काहीतरी बनवायचं होतं आणि पनीरची रेड ग्रेव्ही खूपच बोर झाली होती. मग काहीतरी वेगळं बनवायचं म्हणून मी हैदराबादी पनीर बनवायला घेतलं. त्यासाठी 3 मध्यम आकाराचे कांदे मी स्लाईस करून घेतलेत. हिरवी मिरची आणि कांदा मीठ टाकून छान परतवून घेतला आणि यामध्येच मग मी भरपूर अशी कोथिंबीर स्वच्छ धुवून घेतली. पुदिनाही भरपूर असा स्वच्छ धुवून घेतला आणि तो ॲड केला आणि त्याचं एक वाटण बनवून घेतलं. त्यानंतर पॅनवर मी थोडंसं तेल घेतलं आणि पनीरचे हे मी बनवून घेतलेले पीसेस ह्या तेलामध्ये शॅलो फ्राय केले आणि पनीरचे पीसेस मस्त असे फ्राय झाले की एका प्लेटमध्ये ट्रान्सफर केले आणि ही आपली ग्रीन पेस्टही रेडी आहे. त्यानंतर मी एक दह्याची पेस्ट बनवली. दही खूपच आंबट होतं त्यामुळे फक्त 2 टेबलस्पून एवढं दही घेतलं. 2 टेबलस्पून एवढी मिल्क क्रीम, जी घरातीलच मिल्क क्रीम आहे ती ॲड केली. धने पावडर, अगदी थोडीशी जिरे पावडर, लाल मिरची पावडर आणि होममेड गरम मसाला हे सगळं दह्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेतलं, एकजीव करून घेतलं. यामध्येच मी मीठ देखील ॲड केलं आणि खूप छान एकजीव करून अशी मस्त दह्याची पेस्ट बनवून घेतली. ही ॲड केल्यानंतर हैदराबादी पनीरचा फ्लेवर एकदमच मस्त लागतो आणि एका पातेल्यामध्ये मग मी 1 टेबलस्पून एवढं तेल आणि 1 टेबलस्पून एवढं साजूक तूप ॲड केलं. तेल तूप छान गरम झालं की जी आपण ग्रीन पेस्ट तयार करून घेतली होती ती यामध्ये ॲड केली आणि अगदी व्यवस्थित तिला मी परतवून घेतली. कोणत्याही गोष्टीचा कच्चा वास याला राहायला नको याची मी काळजी घेतली. त्यानंतर 1 मोठा चमचा म्हणजे 1 टेबलस्पून एवढी मी अद्रक लसूणची पेस्ट ॲड केली आणि ती देखील अगदी व्यवस्थित तिचा कच्चा वास निघून जाईपर्यंत परतवून घेतली. नंतर आपण ही जी दह्याची पेस्ट तयार केली होती ना, दही खूपच आंबट असल्यामुळे घाबरत मी फक्त 2 चमचे एवढंच मी ही दह्याची पेस्ट ॲड केली. नंतर काजू आणि बदाम मी गरम पाण्यामध्ये भिजवून ठेवले होते, त्याची पेस्ट तयार केली आणि ती देखील ह्या स्टेजला ॲड केली. नंतर झाकण ठेवून सगळे मसाले अगदी व्यवस्थित शिजू दिलेत आणि मग स्टेनलेस स्टीलच्या पॉटमध्ये आपण जेव्हा कुकिंग करतो तेव्हा व्यवस्थित काळजी घ्यावी लागते की मसाला खाली करपायला नको, जळून जायला नको. तर मधून सतत चमच्याने मसाला हलवत राहणं आवश्यक असतं. त्यानंतर ही पेस्ट छान शिजली की यात मी काही पावडर्ड मसाले जसे की काश्मीरी लाल मिरची पावडर, होममेड गरम मसाला, धने पावडर, थोडीशी जिरे पावडर असं सगळं काही ॲड केलं. अगदी अर्धा छोटा चमचा एवढी हळद देखील ॲड केली होती. पाणी आणि मीठ ॲडजस्ट केलं. तुम्हाला ज्या प्रकारची कन्सिस्टन्सी हवी तेवढं पाणी ॲड करायचं. झाकण ठेवून पुन्हा ग्रेव्ही छान शिजू दिली. 1 टेबलस्पून एवढी घरातीलच मिल्क क्रीम मी यामध्ये ॲड केली. तुम्ही रेडी जे पॅकिंगचं मिल्क क्रीम असतं ते देखील ॲड करू शकता आणि त्यानंतर मी जे पनीर शॅलो फ्राय करून घेतलं होतं ते ग्रेव्हीमध्ये ॲड केलं आणि मस्त हलक्या हाताने मिक्स करून घेतलं आणि पनीर ग्रेव्हीमध्ये छान उकळू दिलं, शिजू दिलं आणि ह्यात मी झाकण ठेवून पनीर आणि ग्रेव्ही छान मिक्स होऊ दिलं. नंतर मी 1 टेबलस्पून एवढं बटर ह्यामध्ये ॲड केलं. झाकण ठेवून बटर देखील मेल्ट झालं आणि बघा किती मस्त अशी हैदराबादी पनीरची आपली ही ग्रेव्ही रेडी आहे. एकदम झक्कास बनते ही रेसिपी. बहीण आणि तिच्या फॅमिलीला खूपच जास्त आवडली. तुम्ही देखील ही रेसिपी ट्राय करा. छान छान खा, मस्त आनंदी रहा. थँक यू सो मच. बाय बाय.